तर रामकृष्ण हरी मित्रांनो, हा काय विषय चालू आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपल्याला जायचं होतं आजूबाईच्या गावाकडे. मग दादानं काढली गाडी आणि आम्ही निघालो भाऊल्याच्या दिशेनं. चलो भैयाच्या घरी, पण आपला भैया तर काय घरी नव्हता, तो गेला होता शेतात. काय दादानं काढली बुलेट बाहेर आणि आम्ही पण निघालो भैयाच्या शेताकडे. शेतात जायचा रोड तर एकदम खतरनाकच होता. मग काय वाट काढत काढत आम्ही आलो भैयाच्या शेतात. हे असं वातावरण तर आपल्याला फक्त गावाकडेच बघायला भेटतंय. ही स्कॉर्पिओ गाडी आणि एवढा मोठा ट्रॅक्टरचा तापा भयाच्या शेतात कशासाठी आला होता, चला तर बघूया. मग काय भया आपल्या त्या शेतातलं सगळं प्लॅनिंग वगैरे दाखवत होता. आपला पोकलीन चालू झाला होता. तर ह्याला तुमच्याकडे काय म्हणते मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आपल्या भयाच्या शेतामध्ये नवीन विहीर खोदायचं काम चालू होतं. त्यासाठी यंत्रणा सगळी बोलवली होती. नवीन विहिरीचं काम म्हणजे एकदम रिस्की काम आहे, त्याच्यामुळे हेल्मेट घालणं त्यांचं काम चालू होतं. मग काय तेवढ्यात आपल्याला कळलं विहिरीमध्ये बॉम्बस्फोट करायचा आहे, म्हणून यांची तयारी एकदम जोरात चालू होती. विहिरीच्या बॉम्बस्फोटात आपलं काय नुकसान होणे म्हणून विहिरीच्या कडेचं सोलार काढून आम्ही एका सेफ जागी आणून ठेवलं. विहिरीचा स्फोट तर एवढा जोरात झाला की तो आपल्याला रेकॉर्ड सुद्धा करता आला नाही. काय तेवढ्यात आपल्या पोकलेनं कामाला सुरुवात केली. मग आम्ही पण निघालो पुढच्या कामाला. आम्ही पोचलो घराकडे. मग काय घराकडे आल्यावर चहा वगैरे घेतला आणि आम्ही निघालो कळमच्या दिशेनं. तर कळमकडे जात असताना आपल्याला वाटेत दिसला पाणीपुरीवाला. मग काय थांबवली ना गाडी. मित्रांनो, पाणीपुरी म्हणजे आपला आवडता विषय. तर असं वाटेच्या कडेला आणि झाडाच्या गार सावलीत पाणीपुरी खायचा आनंद एकदम वेगळाच असतो. पुन्हा आम्ही निघालो कळमच्या दिशेनं. आपल्या महाराजांच्या चौकामध्ये तर ऊसाच्या ट्रॅलीची रांगच लागलेली दिसली. कळममधलं सगळं काम वगैरे उरकून घेतलं आणि आम्ही निघालो गावाकडच्या दिशेनं. मग काय भयाला त्यांच्या गावात सोडून आम्हाला वापस यायला बराच वेळ गेला होता. मित्रांनो, आपल्याला होतं मंगल कार्यालयामध्ये लग्नाचं काम. मग काय आपण काढली गाडी आणि निघालो मशाच्या दिशेनं. मग काय आपण पोचलो मशात. डेकोरेशनला लागणारं सामान आपण घेतलं आणि निघालो मंगल कार्यालयाच्या दिशेनं. मित्रांनो, आपण पोचलो मंगल कार्यालयात. मग आपण बॅकग्राऊंडच्या लाईट वगैरे एकदम सेट करून घेतल्या. मित्रांनो, आपला फायनल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.